नेमकं तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे आत्तापर्यंत निवडणुकी ज्या झाल्या आणि ही निवडणूक आहे, आता ही निवडणूक जनता परळीची ही जनता ठरविणार आहे. खऱ्या माणसाच्या सोबत जायचं का बाहेरून आलेल्या माणसासोबत जायचं, ही परळीची जनता हुशार आहे. आणि परळीच्या जनतेला जर बाहेरून आलेला माणूस हे कधीच जमणार नाही. कोण बजरंग बाप्पा बाहेरून आले? बजरंग बाप्पा इथं तळ ठोकून अरे कसं काय एवढ्या दिवसानं नाही आणि आत्ताच कसं काय परळीला टार्गेट करायचं कशामुळं? परळीच्या जनतेला टार्गेट करायला कशामुळं करायला? बजरंग बाप्पा आले इथं नाही का? बजरंग बाप्पा तळ ठोकून परळीमध्ये कशामुळं? नेमकं काही फरक पडेल का मग परळीच्या- त्यांच्यामुळे? फरक पडत नसतंय. बाहेरून आलेल्या माणसाला इथं फरक पडत असतं वय. इथं फक्त धनंजय मुंडे साहेबाचं चालणार. धनंजय मुंडेच्या जे नगरसेवक ह्याच्या अगोदर राहिलेले आहेत त्यांच्या भागाचा विकास बघा. आज आम्ही मातंग समाजात आहे. मी मातंग समाज राहिला इथंच. परळीत मातंग समाजाला धनंजय मुंडे साहेबानं 100/60चं लहुजी साळवे सभागृहासाठी जागा दिली. त्याचं बांधकामाचं बी हे नगरपालिका आल्याच्या नंतर त्याचा बांधकामाचा बी विषय होणार आहे. बौद्ध विहारासाठी 2.5 एकर जागा दिली साहेबांनी दिली. त्याचा PTR दिला, रजिस्टर दिली, दर्ग्याचं काम झालं. विकास तर झालेला आहे, बरोबर आहे. विकास एकदम 100% विकास झालेला आहे. आणि जे राहिलेला आहे ह्याच्या पुढं ते बी विकास साहेब करणारच आहेत. परळीची जनता साहेबावर आज बी खुश आहे. ह्याच्या अगोदर बी मधल्या काळात साहेब गेली वर्षभरात साहेबांवर खूप आरोप झाले, पण साहेब शक्यतो बोलले नाही, एकदम शांत होते साहेब. पण साहेबांची जी नॅचरल जी भाषाशैली म्हणजे जी भाषण करण्याची जी ती पद्धत आहे ती खुले मनाने ते बोलू लागले. त्यात बोलता बोलता ते बोलले की आपला जो एक मित्र आहे जो कार्यालय अजून पण चालू आहे पण तो मित्र आज आपल्यासोबत नाही आहे. व त्याच्यावर साहेबांना खूप ट्रोल करण्यात आलं. गेवराईचे आमदार पण बोलले की तुम्ही मग त्यांच्या मांडी लावून बसा. बजरंग बाप्पा पण बोलू लागले. आता कसं आहे सगळे विरोधात काम करायलेलीच आहेत. काय अण्णानं जे परळीसाठी केलं आहे साहेबाच्या नेतृत्वाखाली, ज्या अण्णानं जे कामं केले त्या परळीचे अण्णा परळीचे आहेत. त्याच्यामुळं साहेबातला आठवण तर येणार परळीच्या माणसाची. कुणाचं काय झालं ते न्यायालय बघन असं म्हणले साहेब. बरोबर. साहेबानं काय असं म्हणले नाहीत की बाबा माझ्या जवळला माणूस आहे माझ्यापासून गेला आहे असं काहीच म्हणले नाही साहेब. साहेब असं म्हणले की बाबा परळीचा माणूस कुणी बी असेल, मी असेल नाही इतर कुणी असेल, साहेबासाठी केलेलं आहे ना. त्यानं बी साहेबासाठी काहीतरी योगदान दिलेलं आहे परळीमध्ये. सामाजिक कामामध्ये प्रत्येक माणसाच्या कामाला आलेले आहेत. अण्णा बी परळीचे आहेत. त्यांचं काय असेल काय नाही ते त्यांना माहीत. न्याय देवता बघून घे. हां ते न्याय बघून घेतील. आता ही परळीच्या लोकांचा असा विषय आहे की बाबा जे साहेबानं परळीसाठी केलं ते कुणीच करू शकत नाही ह्याच्यानंतर बी. पंकजताई आपण त्यांच्याबरोबर इथून माहिती आहे म्हणजे विरोधात राहायच्या, त्यामुळे ह्या निवडणुकीत वेगळी काही ताकद भेटेल का दोघं एकत्र आल्यामुळे? आता हे बहीण भाऊ आहेत. आता हे एकत्र आलेत. ह्या जनतेचंच म्हणणं होतं की बहीण भावाने एका जागी यावं. आता हे बहीण भाऊ आलेत त्याच्यामुळं परळीच्या जनतेची बी ताकद वाढली, साहेबाची बी ताकद वाढली, पक्षाची बी ताकद वाढली. त्याच्यामुळं कामं बी लवकर होणार. कार्यकर्त्यांमध्ये पण उत्साह आला. कार्यकर्त्यामध्ये उत्साह आला. कार्यकर्त्याला बी चांगला असा विषय झाला. वरून जी फुटाफूट होती ती एकत्र आला त्याच्यामुळं ताकद वाढली. आता कामं तर सगळे दोघं मिळून बहीण भाऊ मिळून परळीचे तर होणारच. काय नाव आपलं? रत्ना आदोडे. काय वाटतं निवडणुकीचं चित्र आहे कसं वाटतं? काय नेमकं काय वाटतं तुम्हाला? या निवडणुकीमध्ये स्पष्ट चित्र असं आहे की विकास कामाला परळीकर सर्वात जास्त प्राधान्य देतात. आणि विकास परळीचा धनंजय मुंडे साहेबाने आणि पंकजा मुंडेच्या अगोदर मोठ्या साहेबांनी सुद्धा या ठिकाणी विकास केलेला आहे.
भरपूर या ठिकाणी निधी आलेला आहे, विकास भरपूर झालेला आहे. पण आता विरोधकापाशी काय झालं, एक मुद्दा काहीच उरलेला नाही दुसरा कोणता. येऊन जाऊन धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे या दोन विषय एवढंच त्यांच्यासाठी आहेत. आता हे बजरंग बाप्पा सोनवणे आता खासदार हो मला आता 1-2 वर्ष झालेलं आहे झालेलं आहे. परंतु त्यांचं आतापर्यंत मला तर परळी शहरामध्ये कुठंच असं की 1 रुपयाचाही निधी त्याने दिलेला मला काय असं आठवत नाही, दिला असेल म्हणून असं आम्हाला वाटत नाही. मग आता हे इलेक्शन आलं, आता इथं फॉर्ममध्ये दिसायला काहीतरी कुणाला तरी उभा केला आपलं की ते आपलं मॅजॉरिटी बघून आपलं कसं 4-2 पैसे देऊन आपली ही पब्लिक गोळा करले ते विरोधक. ते त्या बाप्पाला वाटलं की तर आपली तुतारी वाजली तर पण काही नाही, सगळी तुतारीची हवा निघून जाणार आहे या ठिकाणी, असं माझं म्हणणं आहे. काय परळीची निवडणूक आहे, सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण की ह्या वर्षात बऱ्याच काही घडामोडी घडल्या. साहेब पण बोलले की मोठी प्रतिष्ठेची परळीकरांसाठी ही निवडणूक आहे, प्रतिष्ठा आणि अस्मिता. काय वाटतं तुम्हाला नेमकं? ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि जो मुद्दा गाजवला जातो आहे त्या मुद्द्याला काहीच तथ्य नाही आहे, कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही आहे. एका उगवत्या सुरू आहे आमचे लोकनेते नामदार धनंजय मुंडे साहेब यांना डॅमेज करण्याचं काम फक्त केलं जातं आहे. त्यांच्यावर मोठा आरोप करण्यात आला, म्हणजे आत्तापर्यंत अगदी टॉप 5चे ते नेते, आणि त्यांच्यावर जो आरोप करण्यात आला त्याच्या क्लिप पण व्हायरल झाल्या. एक परळी करू म्हणून तुमची काय प्रतिक्रिया? वातावरण जे निर्मिती केलं जातं आहे ते मतदान स्वरूपामध्ये तुम्हाला अवघ्या 2 दिवसांनाच कळणार आहे. 2 तारखेला परळीचा मतदार राजा जागा करणार आहे आणि 3 तारखेला निकाल साहेबाच्या पाठीमागच 100% लागणार आहे. काय वाटतं एकंदरीत निवडणुकीचं जे चित्र आहे, एकंदरीत कशी लढत ही राहणार आहे तुम्हाला वाटतं? मुंडे कुटुंबाचं नेतृत्व अक्षरशः 40 वर्षापासून परळी मतदारसंघ व बीड जिल्ह्याला लाभलेलं आहे, त्यामुळे निवडणूक ही एकतर्फी होणार आहे, त्यात काही शंका नाही. महाराष्ट्रामध्ये जी परळीची जी बदनामी झाली त्याच्यात नेमकं काय आहे? नेमकं महाराष्ट्राला जे चित्र दाखवलं जातं आहे ती वस्तुस्थिती नेमकी काय आहे? खरोखर इथं गुंडाराज का जे राख माफियाचं प्रकरणं जे मीडियामध्ये दिसत आहे, डंपर वगैरे, ते काय बरेच काही प्रकरणं घडलेले इथं? तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी एवढं तुम्हाला सांगू शकतो, परळीमध्ये जर माफिया राज असला असता तर तुम्ही मीडियावाले देखील परळीमध्ये येऊ शकले नसते. हे वास्तविक कंडिशन आहे, बरोबर आहे. आणि डॉक्टर बाबासाहेबांनी जी घटना लिहिली आहे लोकशाही जिवंत आहे का नाही हे तुम्ही सांगा मीडियाच्या माध्यमातून. नगर अध्यक्षाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी उद्धव गट त्यांनी पण उमेदवारी दिलेली आहे, घड्याळ राष्ट्रवादीने पण दिलेली आहे, तुतारीनी पण दिली आहे, व अपक्षाची पण मोठी डोकेदुखी आहे. जे मुंडे समर्थक जे मुंडे साहेबांबरोबर होते त्यांना तिकीट न दिल्यामुळे त्यांची पण नाराजी आहे. ते इस्माईल पटेल वगैरे, याच्याकडे कसा तुम्ही सामना करणार? हे बघा, मी पण एक साहेबाचा कार्यकर्ता आहे खराच, माझी पण मनदुखणी झालेली आहे. पण हे सगळे हेवेदावे बाजूला ठेवून आपल्या साहेबांच्या पाठीमागं आत्ता थांबण्याची खरी गरज आहे. ही तुमच्या माध्यमातून माझ्या सर्व साहेबांच्या कार्यकर्त्यांना व सहकार्यांना हीच विनंती राहील. एक व्हिडिओ सगळ्यात जो व्हायरल झाला व त्याच्यामुळं साहेबांची खूप बदनामी होते. फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल, जे विधानसभेच्या इलेक्शनमध्ये जे बूथवर जे देशमुखांचे कार्यकर्ते जात होते त्यांना अडवण्यात आलं, त्यांना साईडला घेऊन पोलिसांसमोर त्यांना मारण्यात आलं. नेमकं तो व्हिडिओ व्हायरल, त्याबद्दल काय वाटतं? साहेब, हे अक्षरशः चुकीचं वातावरण निर्माण केलं जाते. आणि तुम्ही जे म्हणलात त्या कार्यकर्त्यांना मारलं, त्यांचा आपसातला काही वैयक्तिक वाद असेल, पण त्यांना इलेक्शनमुळं काही मारलेलं नाही आहे. आणि जो व्यक्ती आमच्या साहेबांच्या विरोधात आरोप घेतो आहे तो व्यक्ती आमच्या साहेबाच्या इथं आधी पाणी भरत होता. ही वास्तविक कंडिशन आहे. पोलिसांच्या समोर मारलं होतं बघा, ते मारलं. आता हे काय असतं, बूथ असते, त्याच्यापुढे 100-500 मीटरचं अंतर असते. त्या अंतराच्या आतमध्ये शासनाने काय कारवाई करणारच ना माझ्यावर, त्यात काही शंका नाही. हां, तुम्ही त्या व्यक्तीचं काय बोलले? जो व्यक्ती आमच्या साहेबाच्या विरोधात सध्या आळा घेते तोच व्यक्ती आमच्या साहेबाच्या इथं पाणी भरलं ना 15 वर्ष त्यानं. ह्या गावभागात जो भ्रष्टाचार झाला आहे तर त्यांनाच केला आहे ना. साहेबांनी विश्वास टाकला ना त्या माणसावर. साहेबांना त्याच माणसाला नगराध्यक्ष केलं परळी शहराचं, लोकनेते मुंडे साहेबाला दागा देऊन. त्यावेळेस आम्ही राजकारण नव्हतोच, पण दीपक देशमुख अगोदर त्यांच्याबरोबर होते, आता ते त्यांच्या विरोधात गेले. हो, आहेतच ना आता सध्या तर विरोधक आहेत. आणि राजकारणामध्ये कुणी कोणाला शत्रू नसतं, कुणी कोणाला मित्र नसतं, हे तुम्हाला सांगायची गरज नाही. का विरोधात गेले ते? नाही, ते त्यांचा प्रश्न राहिला, ते एवढं आम्ही बोलू शकत नाही.
काय वाटतं प्रमुख मुद्दे काय राहणार ह्या निवडणुकीमध्ये? परळीचं एक मोठं देवस्थान आहे, परळीचा विकास पण दिसतोय, रस्ते तर नक्की झालेले आहे, परंतु काही काही ठिकाणी खड्ड्यांमुळं एक रिक्षावाला खड्डं त्याला दिसलं नाही, 2 फूट खड्ड्यामध्ये गेला, त्याचा दात पडला मेन म्हणजे, बरं तो वाचला तेवढं तरी बरं झालं. आणि बस स्टँडची खूप मोठी दुर्दशा आहे. एक महाराष्ट्रातलं एक पॉवरफुल नाव आहे पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे, पण बस स्टँड बघितल्यानंतर वेगळं वाटतं, चांगलं नाही वाटत. मागील 9 वर्षानंतर हे इलेक्शन लागलेलं आहे आणि प्रशासन कारभार बघतं 4 वर्षापासून. अधिकारी जो असतो तो मर्यादित असतो. बस स्टँडचं उद्घाटन झालेलं आहे, त्याच्यामुळे काही ह्या वर्षी चालू होईल. प्रमुख मुद्दे काय राहणार ह्या निवडणुकीमध्ये? लोकांच्या मनात काय 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 गोष्टी, विकास कामं काय काय झाले पाहिजे? कामं तर परळीचा तर विकास 70% झालेला आहे. काही कारणावस्तव 30% विकास राहिलेला आहे, ते पण साहेब पूर्ण करतील. 2027पर्यंत सगळा विकास पूर्ण होईल. काय एकंदरीत तुम्ही आत्तापर्यंत भरपूर निवडणुका बघितल्या, या निवडणुकीचं जे चित्र आहे, एकंदरीत चित्र कसं वाटतं तुम्हाला? कारण की दीपक देशमुख जे सोबत होते ते तिकडे गेले, बजरंग बाप्पासुद्धा प्रचाराला ठाण मांडून या ठिकाणी आहे. दीपक देशमुख या अगोदर नगराध्यक्ष राहिलेला आहे आणि माझ्यासोबत ते गेल्या टर्ममध्ये माझा दुसरा टर्म आहे सध्याला, माझ्यासोबत नगरसेवक राहिलेला आहे ते दीपक देशमुख. आणि त्यानं वार्डामध्ये 2-3 टर्म राहिला आहे, पण त्यानं कुठलंही एक काम त्यानं सांगावं. जे आमच्या वार्डामध्ये एक काम होतं खंडोबा मंदिरचं, ते बांधतानाच पडलेलं आहे मंदिर, आणि त्याचं एकही काम कुठलंच भागाला कुठलं काही त्याच्यापासून काही भेटलं नाही. त्याच्यानं त्याच्या घरच्या पोराला बी देखील त्या वार्डामध्ये थांबविलं नाही. आणि त्यानं नगराध्यक्ष असताना कुठलंही काम केलेलं नाही, काही नाही. आणि वार्डामध्ये नगरसेवक राहिलेला आहे, त्यानं त्याही ठिकाणी काही केलं नाही. पूर्ण प्रभाग मला एकट्याला बघावं लागलेला आहे. बरेचसे सीट अपक्ष आता जे खास मुंडेंचे समर्थक होते ते नाराज झाल्यामुळं अपक्ष उभे राहिले. दीपक देशमुख नेमके का तिकडे का गेले, काय कारण? ब्लॅकमेनर आहे तो, ब्लॅकमेनर आहे. कुठल्याही गोष्टी जर वर्षातून 10 वेळेस ते नाराज होतं आहे, उपोषण करतं आहे, काही करतं आहे, गाडून घेतं आहे. गाडून घेतलं नव्हतं त्यानं, मधून काही ते खपट केलं तर, आणि ते बसला होता मध्ये. त्यानं काही कुठलं राखामध्ये गाडून घेतलं नव्हतं, पूर्ण त्याला बसला होता मध्ये व्यवस्थित. आणि कुठल्याही जर गोष्टीला त्याचं ब्लॅकमेल करणं, अधिकाऱ्याला किंवा आमच्या नेत्याला, कुठल्याही गोष्टीनं हर वेळेस आम्हाला सोबत असून, साहेबासोबत असून देखील साहेबाला खूप त्यानं त्रास दिलेला आहे, खूप त्रास दिलेला आहे. कुठले पक्षी ते वार्डामध्ये नगरसेवक राहून पक्षी कुठल्याही लोकांच्या कामाला आला नाही, काही नाही, कुणाच्याच कामाला आलं नाही. पक्षी ते अधिकाऱ्याला बिलाईसाठी पक्षी परेशान करणं नगरपालिकेला. नमस्कार, काय नाव आपलं? नितीन नामदेव रोडे. काय एकंदरीत तुम्ही आत्तापर्यंत भरपूर निवडणुका बघितल्या, या निवडणुकीचं जे चित्र आहे, एकंदरीत चित्र कसं वाटतं तुम्हाला? कारण की दीपक देशमुख जे सोबत होते ते तिकडे गेले, बजरंग बाप्पासुद्धा प्रचाराला ठाण मांडून या ठिकाणी आहे. दीपक देशमुख या अगोदर नगराध्यक्ष राहिलेला आहे आणि माझ्यासोबत ते गेल्या टर्ममध्ये माझा दुसरा टर्म आहे सध्याला, माझ्यासोबत नगरसेवक राहिलेला आहे ते दीपक देशमुख. आणि त्यानं वार्डामध्ये 2-3 टर्म राहिला आहे, पण त्यानं कुठलंही एक काम त्यानं सांगावं. जे आमच्या वार्डामध्ये एक काम होतं खंडोबा मंदिरचं, ते बांधतानाच पडलेलं आहे मंदिर, आणि त्याचं एकही काम कुठलंच भागाला कुठलं काही त्याच्यापासून काही भेटलं नाही. त्याच्यानं त्याच्या घरच्या पोराला बी देखील त्या वार्डामध्ये थांबविलं नाही. आणि त्यानं नगराध्यक्ष असताना कुठलंही काम केलेलं नाही, काही नाही. आणि वार्डामध्ये नगरसेवक राहिलेला आहे, त्यानं त्याही ठिकाणी काही केलं नाही. पूर्ण प्रभाग मला एकट्याला बघावं लागलेला आहे. बरेचसे सीट अपक्ष आता जे खास मुंडेंचे समर्थक होते ते नाराज झाल्यामुळं अपक्ष उभे राहिले. दीपक देशमुख नेमके का तिकडे का गेले, काय कारण? ब्लॅकमेनर आहे तो, ब्लॅकमेनर आहे. कुठल्याही गोष्टी जर वर्षातून 10 वेळेस ते नाराज होतं आहे, उपोषण करतं आहे, काही करतं आहे, गाडून घेतं आहे. गाडून घेतलं नव्हतं त्यानं, मधून काही ते खपट केलं तर, आणि ते बसला होता मध्ये. त्यानं काही कुठलं राखामध्ये गाडून घेतलं नव्हतं, पूर्ण त्याला बसला होता मध्ये व्यवस्थित. आणि कुठल्याही जर गोष्टीला त्याचं ब्लॅकमेल करणं, अधिकाऱ्याला किंवा आमच्या नेत्याला, कुठल्याही गोष्टीनं हर वेळेस आम्हाला सोबत असून, साहेबासोबत असून देखील साहेबाला खूप त्यानं त्रास दिलेला आहे, खूप त्रास दिलेला आहे. कुठले पक्षी ते वार्डामध्ये नगरसेवक राहून पक्षी कुठल्याही लोकांच्या कामाला आला नाही, काही नाही, कुणाच्याच कामाला आलं नाही. पक्षी ते अधिकाऱ्याला
बिलाईसाठी पक्षी परेशान करणं नगरपालिकेला. किती प्रभाग क्रमांक आहे तुमचा? 4 आणि काय वाटतं नेमकं चित्र कसं राहणार आता हे निवडणूक? देखील आम्ही पडू देणार नाही त्याला, फुल्ली पडू देणार नाहीत. आम्ही साहेबासोबत आहेत आणि पूर्ण भयाजी धर्माधिकारी यांना मतदान होणार आहे. आणि दोन्ही उमेदवार एक कमळ आणि 2 घडी हे होणार आहे आमच्या. बदनामी करण्याचं काही लोक या ठिकाणी षडयंत्र करत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरण जे झालं, एक परळीकर म्हणून आम्ही त्याचं समर्थन कधीच करणार नाहीत. पण संतोष देशमुख चाळूंचे लोक या ठिकाणी राजकारण करून आमच्या नेतृत्वाला या ठिकाणी बदनाम करत आहेत. त्यांना परळीकर या नगर परिषद निवडणुकीत निश्चित धडा शिकवतील आणि महायुतीचं नगर परिषद या ठिकाणी त्याच्या ताब्यात जाईल याची मला 100% खात्री आहे. एक मोठा आरोप केला गेला. धनंजय मुंडे एक टॉप 5 मधले नेते आहे व मोठा आरोप त्यांच्यावर झाला की जरांगे पाटलाची ती क्लिप व्हायरल दिली, अशी डील झाली, एवढे पैसे देतो तेवढे पैसे देतो व ती म्हणजे अगदी व्हायरल झाली ती क्लिप. व त्याबद्दल परळीकरांना नेमकं काय वाटतं? सरासरा खोटा आरोप आहे. मी परळीकर म्हणून मी जरांगे पाटलांना असं विचारू माझी अशी परळीकर म्हणून विनंती जरांगे पाटलांना की निवडणुकीच्या काळामध्ये हे क्लिप कशा काय व्हायरल होतात. जर धनंजय मुंडे तुम्हाला मारण्याची सुपारीच दिली होती तर तुम्ही अगोदरसुद्धा व्हिडिओ क्लिप व्हायरल केली असती. तुमच्याकडे पुरावे होते. नेमकं निवडणुकीच्या काळामध्ये हे षडयंत्र आणायचं आणि मताचा डाव कुठतरी खेळायचा आणि मत आपल्या पारडात पाडून घ्यायची, हे काही लोकांचा डाव आहे. हे परळीकरांनी ओळखलेला आहे. म्हणून परळीकर ह्या भूलथापाला बळी पडणार नाहीत. एका व्हिडिओमुळं साहेबांची खूप बदनामी झाली की म्हणजे विधानसभेच्या व्हिडिओमध्ये बूथवर जे कार्यकर्ते येत होते देशमुखांचे त्यांना अडवण्यात आलं. त्या कार्यकर्त्याला साईडला घेऊन मारहाण करण्यात आली व पोलिसांनी बघायची भूमिका त्यामध्ये घेतली. त्या व्हिडिओची नेमकी सत्यता काय आहे? कदाचित ते परळी शहरामधला परळीच्या गाव भागामधला व्हिडिओ असू शकतो तो, कारण त्याचे अजून तसे काही पुरावे आमच्यापर्यंत किंवा परळीकरापर्यंत आलेत का नाही हे मला कदाचित मी सांगू शकत नाही. पण कधी तसा प्रकार झाला असेल तर त्याचे आम्ही कुठेही समर्थन करणार नाहीत. त्याला आम्ही या ठिकाणी परळीकर कधी खतपाणी घालणार नाहीत. आणि इथून पुढे एक सुज्ञ नागरिक आणि परळीकर जनतेला आम्ही आपल्या माध्यमातून आव्हान करतो की लोकशाही पद्धतीने या ठिकाणी मतदान सर्व जनतेला करू द्यावं आणि लोकशाही जीवन ठेवली तरच सत्तेमध्ये चांगले आणि योग्य उमेदवार ठिकाणी निवडून जातील, हा विश्वास या परळीकरांना आहे. पण थोडं उद्घाटन करून जवळजवळ 2-5 वर्ष व्हायले. त्याचं उद्घाटन केले आणि बाकी सगळे तिकडेच गेलेत. बसस्टँडचा काही विकास नाही आहे. सहकारी नाही, बरोबर आहे ते रेर आहे. बघा बसस्टँडमध्ये जाऊन खड्डे खुडे आहेत, सगळे आहेत. काय विकास केला आहे? अहो तुम्ही 10 वर्षे नगरपालिकेत आहोत, काय विकास आहे बघा. बाहेर जाऊन सगळ्या ह्याच्या गल्लीनं खड्डे आहेत. कायचा विकास आला आहे? काही केला नाही विकास. सांगायचं म्हणजे काय, खोटं बोलायचं नाही, खरं बोलायचं. नेतृत्व तर खूप मोठं आहे. मग होतं का? नेतृत्व आहे आम्ही मान्य करतो, पण विकास नाही ना. विकास काय परळीचा? थर्मल पॉवर स्टेशन जे आहे ते चालू आहे का बंद आहे आता? आता चालू आहे. 2 पॉवर स्टेशन चालू आहेत. मग आता ते राखीचा वगैरे काही इथं प्रदूषण होतं का? प्रदूषण तर होणारच ना परळीला, पण विकास नाही तेवढा म्हणावा असा विकास नाही. ज्यावेळेस गोपीनाथराव धनुभाऊच्या काळामध्ये जेवढा विकास झाला आहे आता पोचतो कुणाच्याच काळामध्ये झाला नाही. परळीमध्ये रोड झाले, पाणी आलं ना. रोड झाले, गोपीनाथमुळे झाले रोड. तुम्ही काय साहेबांनी सांगता? फार मोठा विकास केला. गोपीनाथ साहेबांमुळे हे रोड झाले सगळे. गोपीनाथनं ज्यावेळेस बजेट आणलं त्यावेळेसचे रोड झाले, त्यानं काही केलं नाही. मध्ये केले असतील म्हणा गली बोलल्यामुळे आता थोडेफार, पण गोपीनाथमुळे सगळे रोड झालेले. विषय एकच आहे. निवडून जरी आलं तरी विकास करावा. आज जवळजवळ 5 वर्षापूर्वी पंकजाताईनं उद्घाटन केलं बसस्टँडचं आणि जशाल तसे खडे आहेत. काय करायचं का? ह्याचा विकास आहे हे उगा आपले म्हणते तो विकास केला. काय विकास केला तू? परळीच्या दृष्टीने मला सांगा, जे विकास कामं आहे इथून मागे जे विकास कामं झाले, आता प्रमुख विकास कामाचे काय मुद्दे महत्त्वाचे वाटतात तुम्हाला परळीच्या दृष्टीने? परळीच्या दृष्टीने मला एकच वाटतं की परळीमधले जी ट्रॉफिक आहे, बाजार असो नसो, जी समजा ट्रॉफिक आहे इथले जे ट्रॅफिक पोलीस यंत्रणा आहे त्यांना थोडं लक्ष घालावं. आणि मागल्या काही काळामध्ये समजा नगरपालिका हे प्रशासकीय समजा चालवत होते, त्याच्यानुसार त्यांना कोणते इंजिनियर लावले होते रस्त्याला हे मला माहीत नाहीत. पण ते रस्त्याचे समजा जे चेंबर जे बसवलेले आहेत ते अर्धा फूट खाली आणि अर्धा फूट वरी, त्या चेंबरमुळे जनतेला खूप त्रास होतो. ॲक्सिडेंट वगैरे व्हायचे. कारण एक आता ऑटो रिक्षा आमचा चालक आहे, पुन्हा कुठं समजा जे खड्डे येतं ते असे मोकळीत येतं म्हणजे डायरेक्ट असं 3x3 2x2 असे नाल्यावरचे जे खड्डे येतं ते मोकळीत येतं. ते एक समजा